बघा नदीला आमच्या पाणी पण आहे इकडे. हा बघा छान असं पाणी आलेलं आहे. निसर्गमय असा हा रस्ता आहे बघा. वरच्या साईडला सुंदर हिरवा, इकडे शेतीचे काम चालू आहे बघा. आता आपण सध्या मुरबी फाट्यावर आहोत आणि समोरचा तुम्हाला रस्ता दिसतो तो गेला संगमेश्वरला आणि इकडचा हा रस्ता दिसतोय तो गेला आपला देवरुखला. तर हा पावसाळ्यातला देवरुखचा आठवडा बाजार आहे. आपण 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, आपल्या गावाचा बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गाग. तुम्ही पाहत आहात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आहोत गावी, म्हणजेच कोकणात. तर आपण मिरगाची राखण देण्यासाठी गावी आलो होतो. आज आपला गावचा पहिला दिवस आहे आणि ही आपण जी स्कूटी घेतली आहे ती आहे आपल्या सूर्यकांत पवार, म्हणजे आपले तुम्ही सर्वजण ओळखतात बारकू पवारची स्कूटी आहे कार बाटल्याचे. ते आपल्या पाठी बसलेले आहेत. का तुम्हाला का आणायचं आहे का? चलो. आणि आता आपण चाललो मित्रांनो मिरगाची राखण देण्यासाठी. आपल्याला 2 कोंबडे लागणार आहेत. ते कोंबडे घ्यायला आपण चाललो आहे. तर पहिला आपण जाणार आहोत मुरबीमध्ये. जर मुरबीमध्ये नाही सापडले तर मग पुढे आपण संगमेश्वरला जाणार आहोत. तर बघू आता कुठे आपल्याला कोंबडे भेटत आहेत. 2 कोंबडे आपल्याला लागणार आहेत मिरगाची राखण द्यायला. आणि सध्या आता कोकणातलं वातावरण छान असं कोकणातलं वातावरण आहे. आज पाऊस नाही आहे पण बऱ्यापैकी कोकणात आता पाऊस पडलेला आहे. बघा नदीला आमच्या पाणी पण आहे इकडे. हा बघा छान असं पाणी आलेलं आहे. अजून पायात एवढा पाऊस अजून झालेला नाही आहे पण बऱ्यापैकी असं पाणी आहे नदी. बारकू जर पाऊस आला तर तू भिजणार आहेस? नाही नाही नाही. बघू शकताय बघा वातावरण कसं हिरवं गार असं गवत दिसतंय. गेल्या महिन्यात आपण मे मध्ये आलो होतो तेव्हाचं वातावरण आणि आताच्या वातावरणामध्ये किती फरक आहे बघा. काय छान डोळ्याला सगळीकडे हिरवं गार असं दिसतंय आणि एकदम छान सुंदर वाटतं एकदम. आणि आज पाऊस पण नाही आहे बघा. प्रवास करताना खूप मजा येते. आणि आपल्या पाठी आपले परम मित्र सूर्यकांत पवारची बसलेले आहेत. ते पण हेल्मेट घालून. मी पण हेल्मेट घेतलेलं आहे. पाठच्या माणसाने पण हेल्मेट घेतलेलं बघा. कोकणामध्ये तुम्हाला सहसा असे हेल्मेट घालणारी माणसं दिसणार नाही आहे पण आम्ही दोघांनी पण हेल्मेट घेतलेले आहेत. आपण तर विक्रोलीमध्ये आहोत. विक्रोली सोनावडं करत आपण मुरबीला जाणार आहोत. काटिवळीपासून हा रस्ता संगमेश्वर जातो. देवरुखवरून जी बस सुटते देवरुख संगमेश्वर काटिवली मार्गे या मार्गे जाते. हा काय वातावरण आहे मित्रांनो, याचं वर्णन करू शकत नाही. छान असं कोकणातलं वातावरण आहे बघा. सगळीकडे हिरवं गार दिसतंय. आता आपण आहोत सोनावड्यामध्ये आणि समोर तुम्हाला दिसते राईट साईडला हे सोनावडा हायस्कूल आहे. इकडचे रस्ते पण चांगले रस्ते आहेत. म्हणजे आमच्या काटिवलीपासून त्या मुरबीपर्यंत रस्ता चांगला रस्ता झालेला आहे. हे सोनावड्यातील शिंदेचं दुकान सर्व सामान भेटतं. एकदम पण खराब नाही आहे पण बऱ्यापैकी रस्ता आहे आणि चांगलं असं आता ऊन पडलेलं आहे. लेफ्ट साईड तुम्हाला दिसते सोनावड्याचं ग्रामदेवता आहे. छान सुंदर असं मंदिर आहे. आपण आता सोनावड्याच्या पुढे आलेलो आहोत. बघा काय सुंदर व्ह्यू आहे बघा इकडचा बघा. आणि सुंदर असा हा रस्ता आहे. निसर्गमय असा हा रस्ता आहे बघा. वरच्या साईडला सुंदर हिरवा, इकडे शेतीचे काम चालू आहे बघा. आपण कोकणातले जे इंटरनल गाव आहे त्या गावातून आपण प्रवास करतोय मित्रांनो. आणि पावसामध्ये नाही, या इंटरनल गावातून जो प्रवास करतो ना तो प्रवास करण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. मित्रांनो
आपण मुरबी फाट्याला पोहोचलो आहोत. आता मुरबीच्या इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. बाळूशेठ नमस्कार. इकडे बाजूला आहे का? आहेत ना, तिकडे चाललोय. लाईव्ह कामं करत बघा तुम्ही. मुरबी फाट्यावर त्यांचं दुकान आहे 2 व्हीलर रिपेअरिंगचं. तर आपण सध्या मुरबी फाट्यावर आहोत आणि समोरचा तुम्हाला रस्ता दिसतो तो गेला संगमेश्वरला आणि इकडचा हा रस्ता दिसतोय तो गेला आपला देवरुखला. तर आता आपण देवरुख रोडला जायचं. सरफरे हायस्कूल आहे, त्या हायस्कूलच्या समोर दुकान आहे. इथून साधारणतः 1-2 किलोमीटर असेल. तिथं सरफरे हायस्कूल आहे, त्या हायस्कूलच्या समोरच त्यांचं दुकान आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. बघा नदीला किती पाणी आहे बघा. इकडे सध्या ब्रिजचं काम चालू आहे आणि हा संगमेश्वर देवरुख रोड आहे. तुम्ही रोड बघू शकता. हा एक रोड अप्रतिम असा रोड आहे. रोडच्या दोन्ही साईडला अशी गर्द हिरवा अशी आंब्याची झाडं दिसतात बघा. आणि समोरच आहे बघा दादासाहेब सरफरे हायस्कूल आहे, त्या समोरच आहे. म्हणजे 1 किलोमीटर पण नाही आहे. तर आपण इकडे आलोत कोंबडे घ्यायला. कोंबडे आपण घेतले. ते आता मिरगाची राखण असल्याकारण कोंबड्याला भरपूर डिमांड आहे. तर आपल्याला 2 कोंबडे भेटले. एका कोंबड्या साधारण एक कोंबडा 700 रुपयाला घेतला. 1400 रुपयाचे आपण 2 कोंबडे घेतलेले आहेत. मिरगाची जी राखण आहे ते राखण देण्यासाठी आपण कोंबडे घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला खाण्यासाठी बॉयलर घ्यायचे आहे आणि थोडं सामान घ्यायचं देवरुखमध्ये. ते सामान घेऊन मग आपण निघूया. तर आता इथून आपण जाणार देवरुखला. आता हा संगमेश्वर देवरुख रोड आहे. मगाशी आपण काटवली मुरुंबी केलं. चलो आ जाओ. त्यांचा हा रस्ता तोंडपाठ झालेला आहे. तुम्हाला पूर्ण सांगतो कुठे स्पीड ब्रेकर आहे, कुठे गाडीचा स्पीड कमी करायचं. बघा त्याने हात लावून मला पाठी सांगते का पुढे 2 स्पीड ब्रेकर आहेत, गाडी असती चालव. म्हणजे भाऊची गाडी पण चाललेली आहे बघा. पुढे पाठी पियुष आहे. बघा मित्रांनो छोटासा असा घाटासारखा रस्ता आहे. घाट म्हणता येणार मग छोटासा एकदम घाटासारखा वळणावळणाचा रस्ता आहे बघा हा संगमेश्वर देवरुख रोडला. पाऊस पडेल असं वाटतं. पावसाचं वातावरण झालेलं आहे. मी रेनकोट आणलेलं आहे पण आमच्या बारकूने रेनकोट नाही आणलेलं, त्याच्यामुळे बारकू भिजण्याची शक्यता आहे. म्हणून आपण लवकर पोहोचायचं देवरुखला. हे काय घसरले खाली. आता इथून 7 किलोमीटर देवरुख आहे. एक वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. आता डायरेक्ट आपण देवरुखला जाऊया आणि देवरुखला थोडीफार जी खरेदी करायची आहे ती खरेदी करून मग आपण घरी जाणार आहोत. आता आपण देवरुखमधील कोसुममध्ये बघा कोसुमचा बोर्ड पण आहे आणि हा लेफ्ट साईडचा रस्ता गेला आहे. काटोलीला शॉर्टकट रस्ता गेलेला आहे. आपण वाईन शॉपच्या जरा थांबलो होतो, काम होतं. तिथून आता पुढे आता आपण देवरुखचं जे मच्छी मार्केट आहे तिकडे चाललो आहे. आज रविवार आहे आणि रविवारी देवरुखचा आठवडा बाजार असतो. काय नको मला सर्व समजतं स्पीड ब्रेकर आहे. तू शांत पाठी बस. हे आपले पारकू पवार शांत बसत नाही. त्या सध्या वाईन शॉप बघितलं का त्यांच्या अंगात सणसळतं रक्त सणसळलं त्यांचं.
तर हा आपल्या लेफ्ट साईडला दिसतोय. गाडी लावूया का इथं काय करूया? चल तिथं आता रस्ता मोकळा, आतून पावसात येणार नाही. तर हा पावसाळ्यातला देवरुखचा आठवडा बाजार आहे. सध्या आपला चिकन घ्या. कुठे घेऊया? आता ओरडत बसतील चिकनवाले. कुठे घेऊया? कुठं कोण तुझं कोण आहे? समोर घेतो ना. इथं नाही घेत आपण, इकडं. तुम्हाला काय घ्यायचं आहे? चिकन बिकन काय? तुम्ही मटण खाणार आहात तर आपल्याला 1.5 किलो बाय 1.5 किलो. तर आपण 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. आता आपण मार्केटमधून चाललेलो आहे. तर आपलं चिकनचं काम झालेलं आहे. टमॅटो मिरची कोथिंबीर पण घ्यायची आहे. त्याला पुढे जाऊया. जवळपास दुपारचे 2 वाजले. त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. सकाळी भरपूर गर्दी असते. बघू शकता कुठपर्यंत आठवडा बाजार आहे. देवरुखच्या डेपोच्या थोडासा जर गल्ली आहे त्या गल्लीपर्यंत मार्केट असतं. तर आता 2:30 झाले मित्रांनो. तर आपली देवरुखची सर्व खरेदी झालेली आहे. तर देवरुखमध्ये आपण चिकन घेण्यासाठी आलो होतो. तर 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यात देवरुखचं जे आठवडा बाजार होतो, आठवडा बाजार पण फिरलो. त्याच्यामध्ये आपण काय लागणार किराणा सामान पण घेतलं. आणि आता आपण देवरुखवरून निघालो आपल्या गावी म्हणजे काटिवलीमध्ये. आता इथून 7 किलोमीटर काटिवली आहे. चला आता आपण घरी जाऊया. अजून जेवायचं आहे आम्हाला. आणि संध्याकाळी 7 वाजता आपली मिरगाची राखण द्यायची आहे. त्याची पण आपल्याला तयारी करायची आहे. आता गाडीवरचे बघा पिशवीमध्ये 2 कोंबडे घेतलेले आहेत. ते बघा आतमध्ये कॅक कॅक करतायत. आणि पाठी आमचे सूर्यकांत पवार म्हणजे बारकू शेठ बसलेले आहेत. तर बारकू शेठनी पण आपलं मेडिकलमधून औषध घेतलेलं आहे. खोकल्याचं औषध त्यांना लागतं. त्याने खोकल्याचं औषध घेतलेलं आहे. आणि पाठी कशा हसतात बघा एकदम. श्री दत्त मंदिर ओझरे खुर्द गुरववाडी लेफ्ट साईडला आहे. बारकूची गाडी आहे. बारकू कसं सांगतो बघा पाईटने राईटने घे, इकडे खड्डा वाचव, हे वाचव, ते वाचव सांगतोय. तर दुसऱ्याची गाडी असं बोलला असंच करे, खड्डा वाचव हे वाचव. हां पाय थोडं पाऊस पडला नाही त्याच्यामुळे एकदम बारीक बारीक झरा आला बघा. इथे बघा बारीक बारीक झरा आहे बघा. चला समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो आपल्या गावाचा बघा. आमच्यातून टिकलेश्वर जवळ आहे. 3 वाजले जवळपास. आपण 2 तास झाले फिरतोय. मुरबी संगमेश्वर देवरुख करतोय. मित्रांनो आपण सर्व खरेदी करून 3 वाजता घरी पोहोचलेलो आहोत. मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या. तर आता आपण आता घरी पोहोचलो मित्रांनो. दोन्ही आहेत का जिवंत? दाखव का गाठ सोड नाही. हां बघा एक कोंबडी आहेत बघा आपले 2 घेतलेले आपण जिवंत आहेत. अरे हा राहिला का बघा जिवंत आहे. चला